सिग्नल यहां पर मिलता हुआ। ग्रैंड फिनाले मैच ऑन। यहां पर आवास प्रीमियर लीग सीजन 3 का थरार है, शानदार आयोजन। और इस प्रतियोगिता में सम्माननीय अभिजीत दादा राणे साहब तशरीफ लाए, उनके साथ उनके पूरे मान्यवर। तो फिर से एक बार गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, शॉर्ट मिड ऑफ पे फील्डर है, कैच लेने का प्रयास जयेश शेल के, शानदार कैच, सॉरी जयेश कौले यहां पर कैच लेते हुए, शानदार कैच, लाजवाब कैच, डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। यहां पर जिस खिलाड़ी ने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, उसी बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए एवेंजर आवास के गेंदबाज प्रणय राणे, इस नाम में ही दम है, क्योंकि पहले दिन से क्या शानदार गेंदबाजी की है, बल्लेबाजी की है। एवेंजर आवास टीम के लिए एक संकट मोचन, विघ्नहर्ता खिलाड़ी बन चुके हैं। इनायत नंबर 3 पर जर्सी नंबर 17 परिधान के हुए दीपेश घरत मैदान पर प्रस्थान करते हुए, क्योंकि सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। और जरूर अपनी डूबती नैया को अगर किनारे पर लाना है तो बैटर दीपेश और उनका साथ देते हुए गीतेश, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है। इस मैच में एक शानदार परफॉर्मेंस दिखलाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। चैंपियन ऑफ द चैंपियन आवास प्रीमियर लीग सीजन 3 में बनना है तो यहां पर रणों की बौछार करनी होगी, क्योंकि जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, और क्रिकेट में रन नहीं तो टीम बर्बाद होती है। तो जरूर यहां पर टीममेट करना होगा बैटर दीपेश घरत। इस बार कवर के ऊपर से खेल दिया, डीप कवर क्षेत्र खाली है, बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, भाग मिल्का भाग, गणेश मड़वी गेंद के नीचे भागेंगे, तब तक गेंद सीमा पार, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा। डीजे थैंक यू डीजे। जरूर यहाँ पर दीपेश घरत कहते हुए कि बच के रहना, अभी बल्लेबाजी के लिए मैं आया हूं। चवे के साथ अपनी टीम का अकाउंट ओपन किया, खुद का अकाउंट ओपन किया, टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए प्रणय राणे एवेंजर आवास टीम की जानिब से इस बार स्विच हिट करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर जरूर सीधे उंगली से घी निकल रहा है, उंगली को टेढ़ी करने की आवश्यकता नहीं थी। डॉट गेंद यहां पर आती हुई कमाल की गेंदबाजी प्रणय राणे, इसकी पहली की गेंद पर चौवाने के बाद कमबैक किया है। पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है, थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है। ओहो शानदार कैच ऑफ द मैच, लाजवाब कैच, वहां पर गणेश मड़वी पॉइंट की दिशा में, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। थैंक यू डीजे। दुनिया की हर कामयाबी पर तेरा नाम होगा, तेरे हर कदम पर दुनिया का सलाम होगा, डट कर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन यह वक्त तुम्हारा गुलाम होगा। और गणेश मड़वी ने बताया कवर पॉइंट की दिशा में जिस तरह से कैच लपका है, कोशिश की और उसमें कामयाब होते हुए, इसीलिए तो कहते हैं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। बड़ी मछली को जाल में फांस लिया, जिस खिलाड़ी ने चौवा लगाया था उस खिलाड़ी को वापसी का रास्ता दिखलाते हुए 5 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि ये पहला और प्रगति पर
आवास प्रीमियर लीग का ये थरार चैंपियन बनने के लिए दो टीम यहां पर संघर्ष करते हुए नागेश्वर आवास वर्सेस हम देख रहे टीम एवेंजर्स आवास। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, लॉन्ग ऑन की दिशा में खेलने का प्रयास, स्वीपर कवर में फील्डर है, फील्ड करेंगे तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है सनी सर हमें बतलाते हुए 6 रन। 6 रन स्कोर कार्ड पर एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर। सम्माननीय प्रसाद जी भगत सर इनकी जानिब से फील्डर गणेश मड़वी, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है। एक शानदार कैच लपका है और जरूर उसकी दाद देते हुए 200 रुपए, माय मिस्टेक, 200 रुपए का कैश प्राइज। ₹200 का कैश प्राइज प्रसाद जी भगत सर इनकी जानिब से गणेश मड़वी के लिए यहां पर आया है। तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए आए गेंदबाज हर्षल। पिछले साल के 2 साल लगातार जिन्होंने बेस्ट बॉलर का खिताब प्राप्त किया वही हर्षल भगत गेंदबाजी के लिए आते हुए इस बार लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार, नशीबात सा चौकार, गेंद लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के पार आता हुआ। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे मास्टर। इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए यहां पर 10 का दम दिखाना होगा। बैटर प्रणय और उनका साथ देते हुए गीतेश। फिर से एक बार हर्षल। ओहो, इस बार अच्छी गेंद अंदर आकर खेलना चाहते थे, स्विंग भी गेंद को चकमा दिया, गेंद हो गई राइज, बल्लेबाज को किया सरप्राइज और डॉट गेंद जाती हुई। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट। फाइनल का मैच चैंपियन ऑफ द चैंपियन आवास प्रीमियर लीग में। ओहो, फिर से एक बार देखिए, रूम बनाकर खेलना चाहते थे, लॉन्ग स्टॉप बॉर्डर लाइन के बाद 22 का चौका यहां पर आता हुआ डीजे। थैंक यू डीजे मास्टर। इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो, जर्सी नंबर 14 संजू सैमसन, स्कोर कार्ड पर आते हुए 22 का चौवा जरूर यहां पर प्राप्त किया है। स्कोर कार्ड पर 14 रन। दूसरा और प्रगति पर अंतिम मुकाबला आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3। काफी बढ़िया आयोजन हम देख रहे, सभी दर्शक टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इस लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, उन सभी का तेजी से स्वागत। कवर के ऊपर से खेल दिया, मिड ऑफ में फील्डर है और शानदार कैच, सुरक्षित हाथों में कैच दे बैठे बैटर प्रणय। बैक टू द पैवेलियन डीजे। गाना हम देख रहे हैं गोविंदा नीलम पिक्चराइज किया हुआ, शत्रुघ्न सिन्हा और न्यू बैटर मैदान पर दीपक जाते हुए। हर इंसान प्यार, हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं हो जा बुझ जाता है। दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। वही दीपक मैदान पर जाते हुए पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर 22 का चौवा, उसके बाद विकेट प्राप्त करते हुए हर्षल भगत गेंदबाजी करते हुए। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष बाकी है। फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया ऑन द कारपेट, गेंद ट्रैवल होती हुई फील्डर बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार इस चौके के साथ डीजे। थैंक यू डीजे मास्टर। बॉम्बे टू गोवा फिल्म का ये
हमारे डीजे ऑपरेटर ने सुना है चौबे के साथ स्कोर जा पहुंचा है। अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर यहां पर आते हुए। हर्षल साठी सुवर्ण संधी, जर या चेंडूवरती विकेट घेतली तर टायगर ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज है। ओहो, पर इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास पहले ही मन बना लिया था। डॉट गेंद कराते हुए हर्षल भगत, कमाल की गेंदबाजी। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 18 रन। रन 2 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 18 गेंदों का खेल शेष बाकी है। समीर पारकर जैसे खिलाड़ी अभी भी मैदान पर आना बाकी है। गीतेश और दीपक, ये दोनों बैटर किस तरह से टारगेट सेट करना चाहेंगे, क्या साझेदारी बिल्ड करने में कामयाब होंगे, क्योंकि फाइनल का मैच तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज शुभम म्हात्रे एवेंजर आवास टीम की जानिब से गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। फाइनल का मैच, ग्रैंड फिनाले, चैंपियन ऑफ द चैंपियन, आवास प्रीमियर लीग सीजन 3। इस बार ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार शुभम अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार, गीतेश के लिए। इस बार फिर से ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए। 20 रन जरूर स्कोर कार्ड पर। खराब गेंदबाजी, लगातार की दूसरी गेंद वाइड यहां पर डालते हुए गेंदबाज शुभम म्हात्रे। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, बल्ले का भारी सिरा जरूर लगा यहां पर बल्लेबाज गीतेश। पहले मैच में जिस तरह से लड़े थे ना, वही कारनामा, वही जिम्मेदारी यहां पर दिखलानी होगी, पर सराहना करनी होगी गेंदबाज शुभम म्हात्रे की। पहली 2 गेंदें वाइड डालने के बाद कम बैक किया है। डॉट गेंद आती हुई सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए दिखाई देते हुए। ओहो, फिर से एक बार वाइड यॉर्कर डालने का प्रयास। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, और खड़े खड़े टांस लेकर खेलना चाहते थे बैटर गीतेश। डॉट गेंद जाती हुई, जो पहली 2 गेंदें वाइड डाली थी ना, उसे जरूर सुधारने का प्रयास किया गेंदबाज शुभम म्हात्रे ने। तीसरा और प्रगति पर है, स्कोर कार्ड पर 20 रन। फिर से एक बार एक अच्छी स्ट्रैटेजी, रणनीति यहां पर बनानी होगी नागेश्वर आवास के बैटर गीतेश। इस बार बड़ा स्ट्रोक, बल्ले का अंदरूनी सिरा, गेंद बैक पर स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार, चौकार। डीजे कर दिया बैटर गीतेश ने। स्कोर जा पहुंचा है 24 रन। तीसरा ओवर जारी है। गीतेश के ऊपर जो भरोसा दिखाया नागेश्वर आवास के कप्तान ने, उसी लायक यहां पर बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे शुभम म्हात्रे के ऊपर प्रतिकार करते हुए। ओहो, इस बार देखिए पहले ही मन बना लिया था लॉन्ग लेग की दिशा में खेलने का, पर गेंदबाज की सराहना करनी होगी। कमाल की गेंदबाजी, टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद जाती हुई, गेंद हो चुकी है 4, स्कोर कार्ड पर 24 रन। तीसरा और प्रगति पर बड़े स्ट्रोक लगाने, क्योंकि पारी अभी भी जारी है। ये क्रिकेट का मैदान है, और इस मैदान पर संघर्ष जारी करते हुए, क्योंकि कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार, पर होता हुआ पलटवार। गेंदबाज शुभम म्हात्रे। ओहो,
और इस बार देखिए इसके पहले की गलती वही कारनामा और वही नतीजा, पर इस बार विकेट डीजे। क्या बात है डीजे तेजस। मैं कहना चाहूंगा कबूतर जाने तो बल्लेबाज को बाउंड्री मैदान के बाहर भेजते हुए गेंदबाज शुभम मात्रे यहां पर विकेट प्राप्त किया। मैंने प्यार किया का ये गाना भाग्यश्री और सलमान खान, और जरूर यहां पर सलमान खान की तरह दबंग मैन बनना होगा। और वो बैटर मैदान पर जाते हुए समीर पारकर, जिन्होंने कल से इस प्रतियोगिता के नागेश्वर आवास टीम के लिए एक शानदार परफॉर्मेंस दिखलाया। वन मैन आर्मी जो बल्लेबाज होंगे ना वो समीर पारकर। आखिरी गेंद इस ओवर के आना बाकी है, जबकि गेंदबाजी करते हुए शुभम मात्रे। स्कोर रुका हुआ 20 रन, एक 24 रन 24 स्कोर कार्ड पर, 24 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आखिरी गेंद शुभम मात्रे की अच्छी गेंद सनी सर में बतलाते हुए आखिरी गेंद इस ओवर की। कमाल की गेंदबाजी, आखिरी गेंद का सामना करेंगे फिर से एक बार बैटर, इन फॉर्म बैटर है, कमाल की बल्लेबाजी है वो बैटर समीर पारकर। मैं अक्सर कहता हूं पर इस गेंद के बाद जरूर कहूंगा, गेंदबाज शुभम मात्रे। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। यस, एक्स्ट्रा के स्वरूप में स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। वाइड गेंद जरूर यहां पर ऑफिशियल अंपायर का इशारा जरूर वाइड आता हुआ। 25 रन स्कोर कार्ड पर आखिरी गेंद इस ओवर की। इस ओवर में 8 गेंदें खर्च करते हुए गेंदबाज दिखाई दिए और 7 रन खर्च किए हैं। इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का समीर पारकर सुल्तान बनकर आया कर डीजे। तीस 29 29 रन स्कोर कार्ड पर आखिरी गेंद पर चौवा लगाकर अपनी पारी की आगाज किया बैटर समीर पारकर। समीर पारकर में ही दम है और वो दम खम यहां पर दिखलाते हुए तो फिर से एक बार चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज। केतन पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे। जो कोणी गोलंदाज समीर पारकरची विकेट घेईल त्याच्यासाठी 200 रुपये आणि समीर पारकर आउट झाले तर 100 रुपये। इस बार कवर के ऊपर से खेल दिया है, डीप कवर क्षेत्र खाली फील्डर है वहां पर। अंपायर थर्ड अंपायर रेफर लेते हुए कि चौवा है या नहीं।
और हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा भी पाव भी गिरा जहां चूना कम था। गेंद बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे चार तो होगा बेड़ा पार। डीजे मास्टर इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। स्कोर कार्ड पर 33 कोटि को चुना लगाने वाली नताशा भाभी। फिर से एक बार देखिए, स्ट्रेट ड्राइव, लॉन्ग ऑफ, ओहो, गेंद बाउंड्री लाइन के पार, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार। स्कोर छलांग लगाता हुआ 39 रन 39। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी दीपक इस मैच में। फिर से एक बार कवर के ऊपर से खेल दिया है, डीप बैक पर पॉइंट के क्षेत्र में फील्डर है और फील्ड थोड़ी स्लो होती हुई, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। और इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचे 41 रन 41 रन स्कोर कार्ड पर। ग्रैंड फिनाले आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का तरार। अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला एवेंजर आवास वर्सेस नागेश्वर आवास, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का फाइनल का मैच। फिर से एक बार फुल टॉस के स्ट्रेट ड्राइव खेल दिया है, लॉन्ग ऑन की दिशा में वहां पर फील्डर है। 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन 42 42 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। 5 झाले, 2 डॉट गेले पहिले, नंतर चौका आला, नंतर डॉट आणि एक सिंगल। 2 बॉल आहे, 2 बॉल आहे, 4 बॉल। अच्छा अच्छा, वरती आहेत, वरती। ओके ओके, मी इकडचा बघतो। 2 गेंदें शेष बाकी है। फिर से एक बार बैटर यहां पर समीर पारकर। इस बार अच्छी तरह से टैप करने का प्रयास, गेंद को हल्का है तो से स्टीयर किया, ढकेल दिया है वहां पर फील्डर जयेश कवले। फील्ड करेंगे, 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है सनी सर बतलाते हुए 43 रन। इस ओवर के आखिरी 1 गेंद शेष बाकी। ओहो, फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया है, फील्डर को चकमा देती हुई गेंद 1 बाउंस सीमा पार। दीपक का बल्ला हल्ला बोल करता हुआ माशाअल्लाह। डीजे षटकार मारलाय ठोकून डीजे।
इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 53। 53 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहली गेंद का सामना किया बल्लेबाज समीर पारकर। रन मशीन आज जरूर इस प्रतियोगिता में नागेश्वर आवास के लिए शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए वन मैन आर्मी। फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल। जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे समीर पारकर कहते हैं। गेंदबाज जयेश कवले को करे तो क्या करे, लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 59। 59 रन स्कोर कार्ड पर। मैंने पहले ही कहा था दोस्तों, सुल्तान है इस मैदान का और वो इस मैदान पर सुल्तान की तरह बरसते हुए दिख रहे समीर पारकर। समीर यानी हवा, और आज हवा का झोंका मैदान पर रन प्राप्त करते हुए शानदार बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी समीर पारकर। निजी 17 रन पर बल्लेबाजी करते हुए 4 गेंदों का सामना किया और 17 रनों का योगदान देते हुए अभी भी मैदान पर संघर्ष जारी है, क्योंकि 4 गेंदें आना बाकी है। फिर से एक बार गेंद हवा में, पर टाइमिंग प्रॉपर न कर सके। बैकवर्ड लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका। अपनी विकेट को दीपक ने सैक्रिफाइस की और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 60 रन। डीजे तेजस। थैंक यू डीजे मास्टर। दीपक के लिए जरूर तालियां उनके खेमे में होती। शानदार किरदार निभाया, आज अच्छी साझेदारी बिल्ड करने का प्रयास किया, कोशिश की। स्कोर जा पहुंचा है 60 रन। 60 रन स्कोर कार्ड पर। गेंदें हो चुकी है 3। न्यू बैटर मैदान पर रुशांक पाताड़े मैदान पर आते हुए। रुशांक पाताड़े 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए 9 सेकंड पर स्ट्राइक पे समीर पारकर। रन मशीन नागेश्वर आवास की। ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो सिर्फ नागेश्वर टीम के हालात देखता है, और वही समीर पारकर स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, और इस बार देखिए क्या शानदार खिलाड़ी है, 24 कैरेट सोना है खिलाड़ी डीजे। थैंक यू डीजे मास्टर। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 72। 72 रन। आज के दिन में अगर बड़े स्ट्रोक आएंगे तो जरूर 77 टारगेट सबसे हाईएस्ट था। और 77 को तोड़ने के लिए यहां पर आखिरी गेंद पर विकेट पर शानदार बल्लेबाजी समीर पारकर। स्कोर जा पहुंचा है 72 और जीतने के लिए मोहम्मद सिराज जर्सी नंबर 73 की आवश्यकता है। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद।
हॅलो, या ठिकाणी आपण जर पाहिलं नागेश्वर आवाज संघानं 72 धावा धावफलकावर लावल्या आणि 73 धावांचं आव्हान ठेवलं जिंकण्यासाठी ॲव्हेंजर्स आवाज संघासमोर. ॲव्हेंजर आवाज जर जिंकला तर अजीजभाई खान यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅलो, अजयभाई खान यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चित रूपानं जर ॲव्हेंजर्स संघ जिंकला तर त्यांच्याकडूनच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश मडवीने जो झेल टिपला त्याच्यासाठी प्रसाद भगत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे आमच्याकडे. अजितभाई खान यांचं 1000 रुपयाचं पारितोषिक जर ॲव्हेंजर्स संघ जिंकला तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी लागू झालेलं आहे. निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश घरत आलाय. पहिला चेंडू घेऊन सलामीला फलंदाज. पहिला चेंडू मोठा फटका सलामीचा फलंदाज सुमित भगतच्या माध्यमातून. कमॉन डीजे. प्रत्येक षटकाराला 100 आहेत आणि त्यातला पहिला षटकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्ज. सुमित भगत ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी हा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. जाऊन चेंडू स्टंपवर धडकलाय. एकच स्टंप होता आणि त्याच्यावर जाऊन चेंडू धडकलाय. इथे मात्र निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. 2 चेंडू झालेले पाहायला मिळत आहेत. निश्चित रूपानं 73 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय ॲव्हेंजर्स आव्हान संघ. स्ट्राईक एंडवर सुमित भगत. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय फलंदाज प्रणय राणे. कशा प्रकारचा खेळ होणार. दीपेश घरत या ठिकाणी चांगली गोलंदाजी आत्ता करताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी इनसाइड आउट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांचा या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावांच्या सहाय्यानं 8 धावांवर जाऊन पोहोचतोय. या फायनलच्या सामन्यामध्ये नागेश्वर आवाज संघ. अप्रतिम क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 73 धावांचं आव्हान सोपं आव्हान नाही आहे आणि असं असताना या ठिकाणी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल
पुढचा चेंडू घेऊन दीपेश घरतच्या बॉलिंग ॲक्शनकडे पाहिलं तर तुम्ही भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार ज्या ॲक्शननं गोलंदाजी करतो अगदी अप्रतिम ॲक्शन जिला म्हटलं जातं त्या प्रकारची ॲक्शन मांडली जाते. म्हणजे आजकाल बघतो ना आपण थ्रो गोलंदाजाला सहजासहजी लगेच बाद केलं जातं. या स्पर्धेत देखील तो नियम होता, पण आवासमधले गोलंदाज असे आहेत की कुठल्याही गोलंदाजाला या ठिकाणी थ्रोच्या स्वरूपात बाद केलेलं नाही आहे पंचांनी. आणि त्यात दीपेश घरत ज्याच्याकडे जर आपण पाहिलं इथे मात्र लिडिंग एज लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू आलाय नक्कीच आलाय, सीमा पार आलाय, 4 धावा आल्यात. अप्रतिम फटका कमांडीचे. सुमित भगतला बाद केलं जात आहे. अप्रतिम क्रिकेट खेळलं जात आहे कमांडीचे. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं, एक बाद 12 धावा धावफलकावर आल्या. 73 धावांचं लक्ष आहे. 73 मधून 12 वाजा केल्या उरतात 61. 4 षटक 61 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे, ती म्हणजेच ॲव्हेंजर्स आवाज संघाला. पण नागेश्वर आवाज संघ या ठिकाणी काय करतोय, अप्रतिम कामगिरी करतोय, अप्रतिम क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतोय, अप्रतिम सामना या ठिकाणी चालवताना आपल्याला दिसतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर जिंकायचं असेल नागेश्वर आवाज संघ तर या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. दीपेश घरतवर आक्रमण केलं होतं, परंतु त्यानं मात्र अंतिम चेंडू असं वाटलं होतं एका वेळेला, पण एलिव्हेशन मिळालं नाही चेंडूला. चेंडू फक्त हवेत गेला, चेंडू फक्त उंच गेला, लांब जाऊ शकला नाही आणि त्याच्यामुळं फलंदाजाला मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिमरित्या टिपलं गेलं, बाद केलं गेलं आणि अशामध्ये पहिला गडी बाद झाला. आवास प्रीमियर लीग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक निश्चितच जर पाहिलं तर अभिजितदादा राणे यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आलं आहे तब्बल 80,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक कुठल्या गावच्या प्रीमियर लीगमध्ये असतं का? उत्तर मिळाले असतं, पण कुठल्या आवास प्रीमियर लीगमध्ये. कारण भरपूर ठिकाणी तालुक्यांची लीग होते, काही ठिकाणी जिल्ह्यांची लीग होते, जिथं जर पाहिलं तर 1,00,000चं पारितोषिक असतं. पण मी पाहिलेली पहिली अशी गावची लीग आहे जिथं 1,00,000चं पारितोषिक दिलं जातं आहे. आणि निश्चित रूपानं हे पारितोषिक जिंकणारा संघ कुठला असेल, द्वितीय क्रमांक रणजितदादा राणे यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे काय झालं, इथे बॉल लागला की बॅट लागली, बघा ना. बॉल मारायचा होता, स्टंप मारलेत या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी, अगदी याच्यामध्ये देखील गोलंदाजाचं कौतुक आहे. बॅकफुटवर ढकललं फलंदाजाला आणि बाद केलं का मॉन्डीजे.
इतिहासात अशुभ मानला जातो असं देखील म्हटलं जातं. आता हा अशुभ आकडा फलंदाजांसाठी अशुभ आहे, अशुभ आकडा गोलंदाजांसाठी अशुभ आहे, नक्की कोणासाठी अशुभ आहे हे पाहिलं जाईल. पण एकीकडे नागेश्वर आवाज संघ आहे, एकीकडे ॲव्हेंजर आवाज संघ आहे आणि असं असताना नागेश्वर आवाज की ॲव्हेंजर आवाज कोण जिंकणार याच्यात विचार विनिमय सुरू असताना विश्वास पाटीलनं गणेश मडवीवर आता मात्र जर पाहिलं तर जबाबदारी दिलेली पाहायला मिळते. हा तोच विश्वास पाटील आहे ज्याने काल 2 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकवला होता. आज देखील त्याने षटकार लगावला होता. इथे गणेश मडवी काय करणार? अप्रतिम चेंडू, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. हा हीच मॅच होती ना काल पण. 1-2 चेंडू 6 धावांची गरज आणि षटकार मारला आणि कॅच कोणी सोडली होती? प्रणयनं सोडली होती का? नक्कीच आज मात्र प्रणय म्हणतोय ती चूक मी करणार नाहीये. कालची पण मला वाटतं सेकंड लास्ट मॅच त्यांची होती, आज लास्ट मॅच त्यांची आहे पूर्ण. शेवट नाही, शेवट नाही त्याच्यानंतर ह्याची सोन्याची झाली नाही. मी गेलो एक इनिंग ठेवून शेवटची. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन गेलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. फलंदाज विश्व डीजे विश्वास आणि गणेशनं सामना जिंकवला तर अजिजभाई खान यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. अजिजभाई कुठे आहेत? भरपूर आनंद आहे त्यांना. नक्कीच नक्कीच टीम मध्ये आहेत का? या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे. या ठिकाणी काळजाचं पाणी कोणाचं झालंय? ॲव्हेंजर्स संघ 20 धावा धावफलकर आहे. 73 धावांची गरज असताना आता 53 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 19 आणि असं असताना गीतेश म्हात्रे चांगलं षटक आतापर्यंत फेकताना आपल्याला पाहायला मिळालंय. अंतिम चेंडू या ठिकाणी अजूनही बाकी आहे. किती धावा या ठिकाणी केल्या जातील? नवीन फलंदाज हर्षल भगत आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज प्रीमियर लीगचा फायनलचा सामना नक्की एकतर्फी तर होणार नाही आहे. फायनलचा सामना आपल्याला जर पाहिलं तर अतितटीचा पाहायला नक्कीच मिळेल. पण त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर फलंदाजांना इनिशिएटिव्ह घेऊन मोठे फटके मारणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गीतेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गीतेश म्हात्रे सज्ज. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेनं खेळून काढलं. डीप कव्हरला उभा असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल, चेंडूची फेक करेल, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. पुन्हा एकदा थोडंसं जर पाहिलं तर फंबलिंग पाहायला मिळाली, थोडीशी गडबड पाहायला मिळाली. पण एक चेंडू, या चेंडूवर एक धाव आली. या धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी अजूनही जर विचार केला तर 52 धावांची गरज आहे का दादा? येस, 52 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 18 चेंडू 52 धावा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे केल्या जाणार?
गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दीपेश घरत आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल फलंदाज हर्षल भगत. गोलंदाजी मार्कवर दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू फटका हवेत आहे, फटका फसलाय, झेल खाली, यष्टीरक्षक स्वतः, अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर दीपेश आणखी एक विकेट मिळवतोय. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू दीपेशच्या माध्यमातून यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली, क्षेत्ररक्षक, अप्रतिम प्रयत्न झाला. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? धावतोय धावतोय धावतोय, तो म्हणतोय मी जर थ्रो केला आणि जर डोक्यावरून गेला नंतर पाठीमाग कसले बेकार बसलेत बघितलेत ना, पाठीमागचे उठून येतील आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बाबा धावत जाईन, एखाद धाव गेली तरी चालेल पण हातात देईन. त्या प्रकारे या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा आल्या. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर 27 धावा. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्ज. एज लागली, आणखी एक फलंदाज बाद. या ठिकाणी जयेश कवळे बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे.
जाणार आहेत, कारण पहिल्या नंबरसाठी 1,00,000चं पारितोषिक आहे. अभिजितदादा राणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही रक्कम आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. रणजितदादा राणे यांच्या माध्यमातून ती रक्कम पुरस्कृत केली गेलेली आहे. आणि असं असताना 1,00,000चं पारितोषिक कोण नेणार आणि 50,000चं पारितोषिक कोण नेणार पाहणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. नवीन गोलंदाज दीपक म्हात्रे पाहायला मिळेल. दीपक म्हात्रे आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण या षटकामध्ये ठरेल की हा सामना कोण जिंकतंय आणि कोण हारतंय. स्ट्राईक रेटवर फलंदाज आपण पाहतोय गणेश मडवी. पहिला चेंडू गणेश मडवीच्या बॅट मधून असं वाटलं होतं वर गेलाय, पण फक्त वरच गेला, खाली काही पडला नाही. पडला तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. कम ऑन डीजे. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. नवीन गोलंदाज दीपक म्हात्रे आलाय. आशुतोष भगत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउट, चांगला फटका, अप्रतिम फटका. धावतोय 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 क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल काही भेटत नाहीये या चेंडूवर. चौकार आलाय कमांडीचे. थँक्यू डीजे. या ठिकाणी या चेंडूला देखील अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. मिडविकेट क्षेत्रामध्ये अडवलं गेलंय. एक धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 34 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज 9 चेंडूंवर असेल. शुभम पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. दीपक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल टिपला गेलाय. कम ऑन डीजे. भाईजान कोणाचं नाव गाजतंय? अंजुम भाभी के हिरो भाईजान इम्रान बुखारी. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा झाल्यात 34 धावा. 39 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 8. या धावा चेस करणं म्हणजे आमच्या भाईजाननं रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार घेण्यासारखं आहे. म्हणजे कठीण आहे ना भाईजान. इथे मात्र हा चेंडू पंचांकडे दाद मागितली. पंचांनी निर्धाव घोषित केला. 7 चेंडू 39 धावांची गरज. ॲव्हेंजर आवाज संघ सामन्यामध्ये कुठेतरी जर पाहिलं तर कमी पडलाय, फसलाय, मागं राहिलाय. नागेश्वर आवाज संघानं अप्रतिम गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलेलं आपण पाहिलंय. आणि निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केलेला पाहतोय. हा चेंडू देखील अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. 1 धाव मिळेल. एका धावेनिशी धावफलकावर फक्त एका धावेची भर पडेल. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज.
6 चेंडू 38 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल. इथे मात्र फायनलचा सामना अगदी वन साइडेड केलाय तो म्हणजे नागेश्वर आवाज संघानं. आएगे तो जोरदार आएगे और फायनल में आएगे त्यांनी सांगितलंय ना. काय खेळ केलाय. समीर पारकर आपल्याला पाहायला मिळालाय संघाचा कर्णधार आणि त्यानं मात्र आपल्या संघाला अप्रतिमरित्या बांधून ठेवलं. या ठिकाणी पुन्हा एकदा बघा त्याने हात अगदी पॅन्टला पुसले आरामात जर पाहिलं तर बॉलकडे पाहिलं आणि अगदी सहज झेल टिपला. काय खेळ केलाय. फायनल पर्यंत कशा प्रकारचा खेळ केलाय. धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 34 धावा 35 धावा 8 बाद 35. ऑल आउट होणार का संघ. पहिला संघ असेल ऑल आउट होणार या स्पर्धेमधला. आणि टेस्टचा बादशाह ठेवलेला आहे जो डिफेन्स करून काढेल पण बाद काय ऑल आउट होऊ देणार नाहीये संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी ओहो हो काय समीरची रिॲक्शन बघा. समीर काय झालं असतं. ठिकाणी आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शुभम भगत या ठिकाणी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला शुभम म्हात्रे पाहायला मिळतोय. या ठिकाणी एज लागली. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. भरपूर धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 38 पाहिजेत धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी मारलाय. चांगला मारलाय. एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 36 धावा लागल्या जात आहेत. 2 चेंडू 37 धावांची गरज. आवाज प्रीमियर लीगचं तिसरं पर्व. 1 लाखाचं पारितोषिक. आहा बघा फ्लाय स्लिपला चेंडू. आता ऑल आउट नाही होऊ शकत. आता शेवटचा चेंडू विकेट टाकला तरी नाही होऊ शकत. 1 लाखाचं पारितोषिक आवाज प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वातलं कोणाच्या खात्यामध्ये जाणार. नक्कीच जाणार. या फटक्यानिशी नागेश्वर आवाज संघाच्या खात्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कम ऑन डीजे मास्टर.
देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईचे MCA चे पंच आहेत, ऑफिशियल पंच आहेत. अप्रतिम पंचांची भूमिका, कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर वादविवाद केला गेला नाही. तर मी अमितजी देशमुख यांना सर्वप्रथम यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच सुमित देशमुख, माफ करा, सुमित देशमुख यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. देशमुख साहेब, तुम्हाला एवढंच विचारीन की या स्पर्धेबद्दल काय सांगाल? मागच्या वर्षी मी आवासला आलो होतो. गौरवने मला आवर्जून ह्या वर्षी बोलवलं. आवासवासी खूप चांगले मित्र झालेत आता माझे, म्हणजे सर्वच ओळखायला लागलेत जवळजवळ प्लेयर्स. मागच्या टुर्नामेंटमध्ये खूप थ्रो बॉलर मी काढले होते. यावेळेस मला खूप आनंद झाला का एकही बॉलर थ्रो नव्हता, सर्वांनी प्लेन बॉलिंग केली. आणि आवासवासींना धन्यवाद करतो. पुढे तुम्ही जेव्हा बोलवाल कधी तेव्हा मी आवर्जून येईन. आणि सर्वप्रथम मी धन्यवाद करतो सूरज भाऊंचे. सूरज भाऊंनी मला पर्सनली अकाउंटला 5,000 रुपये पाठवले, पंचांना बक्षीस म्हणून, पंचगिरी आवडली म्हणून. ते बोलले होते की बोलू नका कोणाला, पण मला सांगणं गरजेचं वाटलं म्हणून मी बोललो आहे. धन्यवाद. तत्पूर्वी जगदीशजी गुतकर हे देखील दुसरे ऑफिशियल पंच आहेत, आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी विनंती करतो त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच जगदीशजी गुतकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कल्याणवरून बिलॉंग करतात आणि असं असताना अप्रतिम पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून. जगदीश दादा, आपण काय सांगाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे आणि गावचे प्लेयर जे असतात ना त्यांच्यासाठी अशी स्पर्धा करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आवासवाल्यांनी करून दाखवले. त्यांचा धन्यवाद. नक्कीच दोनही पंचांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. सन्मान्य हेमंतजी राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कमिटीच्या वतीनं हेमंतजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती करतो. मी ओमकार राणेला विनंती करतो, आपण हेमंतजी राणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. निश्चित रूपानं आवाज प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण सगळेजण एकमेकांशी जोडलो गेलेलो आहोत. मान्यवरांना विनंती करतो, ज्यांचं ज्यांचं बक्षीस आहे ते बक्षीस काढलं जात आहे, तोपर्यंत आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. निश्चित रूपानं आपण पाहतोय आवाज प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आहे आणि विजेता संघ ठरलाय नागेश्वर आवाज संघ. नक्कीच नागेश्वर आवाज संघ सन्मान्य सुधीरबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी प्रवीण दादा भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सुधीरभाईंचा देखील इथे सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आवाज प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी प्रवीण दादांचा सन्मान केला जातोय. सन्मान्य प्रवीण दादा भगत हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर नक्कीच आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. बक्षीस वितरण या ठिकाणी लगेचच केलं जाणार आहे. आमच्यासोबत आमचे भाईजान इम्रान बुखारी जोडले गेले आहेत. अप्रतिम असं या ठिकाणी आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी मी विनंती करतो अभिजित दादा राणे आपल्याला की दादा, आवाज प्रीमियर लीग आपण भरवलीत, अप्रतिम असं आयोजन केलं, तर मोठं जर पाहिलं तर बक्षीस आपण दिलं, तर या प्रीमियर लीग बद्दल आपण काय खेळाडूंना संदेश देऊ इच्छिता? सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. खास करून आजच्या सामन्यामध्ये अंतिम विजेता नागेश्वर आवाज ठरला, त्याचं अभिनंदन. त्याचप्रमाणे ॲव्हेंजर संघ पराजित झाला, त्याचं सुद्धा कौतुक. आम्ही आवासमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ज्याची ज्याची आवड आहे त्याचं अंतिम स्वरूप देऊन चांगले कार्यक्रम आयोजन करत असतो. त्याचप्रमाणे आजचं आयोजन होतं. आजच्या APL मध्ये आवाज प्रीमियर लीगमध्ये सर्वच खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि आमच्या पण लक्षात आलं की गावातले किती गुणवान खेळाडू आहेत. आता आमची जबाबदारी अजून वाढत आहे. पुढल्या येणाऱ्या पर्वामध्ये, आजचं तिसरं पर्व होतं, पण पुढे जशी जशी पर्व वाढतील त्याच्यामध्ये बक्षिसाची प्राईज पण मोठी असेल आणि अजून काहीतरी वेगळं आणि उत्कृष्ट असं असेल, हे या निमित्ताने मी प्रेक्षकांनी सांगेल. तुम्ही असेच गावच्या प्रत्येक विकासामध्ये जे जे योगदान तुम्ही देता असंच चालू ठेवा. आपण नक्कीच गावामधले एक चांगल्या ग्राउंडवर एक उत्तम असं आयोजन करू, ह्या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद.
धन्यवाद. नक्कीच बघा, गावची लीग आहे. कुठल्याही गावाच्या लीगमध्ये 1 लाखाचं पारितोषिक नसतं, पण ते अभिजितदादा राणेंसारखे दाते आहेत, त्याच्यामुळं आपल्याला शक्य झालंय. एकदा अभिजितदादा आणि रणजितदादा या दोघांसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा, कारण यांच्यासारखी व्यक्तिमत्व, असं म्हणतात की भाईजान पैसा प्रत्येकाकडे असतो, परंतु देण्याचं दायित्व प्रत्येकाकडे असेलच असं नाही. आणि मग जे देतात त्यांना देव अजून देतो, आणि मग त्याचा फायदा ते इतरांना देखील करून देतात. आज भरपूर अशी वैयक्तिक बक्षिसं आहेत, आणि जर पुढच्या पर्वामध्ये सांगितलंय की बक्षिसं वाढतील, काही वर्षांनी जर पाहिलं तर आवाज प्रीमियर लीगमध्ये बाईक देखील आपल्याला सिरीजला पाहायला मिळेल. आणि निश्चित रूपानं अशीच ही स्पर्धा मोठी हो. तत्पूर्वी फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला काही कॅश प्राईज आले होते. अं, पहिल्या इनिंगमध्ये कॅश प्राईज आलं होतं, मला वाटतं ॲव्हेंजर्स आवाज संघाला काहीतरी 200 रुपयाचं आलं होतं ना. गणेश मडवीला 200 रुपये द्यायचे होते. गणेश मडवी यायचं आहे आपण. गणेश मडवी अप्रतिम झेल आपण टिपला होता. प्रसाद भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारचे गणेश मडवी यांना हे पारितोषिक मी अभिजितदादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण गणेश मडवीला हे पारितोषिक द्यायचं आहे. निश्चित रूपानं अप्रतिम त्यानं जो झेल टिपला होता, मला वाटते ती डाईव्ह मारून कॅच पकडली ती ना, अप्रतिम झेल टिपला होता. आणि जर पाहिलं तर गणेश मडवीला या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला अजिजभाई खान यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं. त्यामध्ये सुमितनं एक षटकार मारलाय, विश्वासनं एक षटकार मारलाय, असे 2 षटकार लगावले गेलेत. तर यायचं आहे सुमित आणि विश्वास, आपल्याला प्रत्येकी 100 आणि 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. सुमित आणि विश्वास. सुमित एक आणि कोणीतरी, हा या दोघं जण आलेत तरी चालेल, या दोघं पण या. हे पारितोषिक